जिज्ञा आता कालिका मातेच्या दर्शनासाठी चाललेली आहे। जवळपास 11 तासाचा प्रवास करून ती आलेली आहे। आम्हाला वाटलं होतं की एवढा प्रवास तिला झेपल का, पण देवीच्या दर्शनाच्या ओढ आणि कालिका मातेच्या आशीर्वादाने ती आता मंदिराकडे चाललेली आहे। कालिका मातेचं मंदिर खूप उंचावर आहे धारमध्ये। आता ती पापाच्या खांद्यावर बसून चाललेली आहे। जय करा बाबू, जय कालिका माता। मंदिर खूपच उंचावरती आहे, पायऱ्या पण भरपूर आहेत, पण जिज्ञा चालते। फक्त ती गर्दी नसली पाहिजे।